हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी भेळ बनवत आहे. काल बनवली होती भजी, आज भेळ. पावसाळ्याचं असं सारखं काहीतरी चटपटीत खावंसंच वाटतं. आणि त्यातल्या त्यात आज माझा किचन डे आहे, द किचन डे. तुम्हाला माहिती आहे का द किचन डे म्हणजे काय असतं? माझ्यासाठी तर आहे, सर्व महिलांसाठी पण आणि माझ्यासाठी पण द किचन डे म्हणजे काय. जेव्हा पण आमचे अहो घरी असतात ना, तर त्यांना रोजचं स्वयंपाक तर काही खाऊ वाटत नाही, काहीतरी वेगळं लागतं. सकाळी करून ठेवलेलं पण त्यांना तर काही खावंसं वाटलं नाही. सकाळी केले होते पोहे आणि त्याच्यानंतर आता मी करत आहे भेळ. तुम्हाला दाखवते मी. आणि सर्व दिवस माझा किचनमध्येच जातो. जेव्हा पण आमचे अहो घरी असतात, काय ना काय फरमाईश असते नवीन नवीन बनवून दे म्हणून, त्याच्यामुळे माझा दिवस किचनमध्ये जातो. आणि असा असतो माझा द किचन डे. तर दाखवते मी तुम्हाला भेळ बनवत आहे छान छान. तर इथं मी कांदा केलेला आहे, कांदा, टोमॅटो आणि ककडी आणि लिंबू पण पिळून घेणार आहे. तर अशा प्रकारे ही चटपटीत भेळ बनवत आहे मी आमच्या साहेबांसाठी. तर तुम्हाला पण आवडते का भेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असेल तर चॅनलला पण आपले सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला इथे छान छान डेली ब्लॉग्स, कुकिंग रिलेटेड सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे मुरमुरे, फरसाण, कांदा, टोमॅटो, ककडी, मीठ, चटणी आणि असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. यात मी मस्त टेस्टसाठी लिंबू पण ॲड करणार आहे. जेव्हा उन्हाळ्याचं सीझन असेल ना, तर कैरी मस्त कट करून टाकायची, छान लागते. सध्या आता कैरीचं सीझन आहे म्हणून मी लिंबू पिळत आहे. मस्त स्पायसी, तिखट स्पायसी असं टेस्ट येते. खूप छान भेळ झालेली आहे. कशी वाटली सांगा नक्की. झाली का भेळ? हां झाली. या कशी झाली बघा, टेस्ट करून बघा कशी झालेली आहे. आणि आपली यूट्यूब फॅमिलीला हाय बोला. आपल्या यूट्यूब फॅमिलीला हाय भेळ तर एक नंबर झाली. मला भेळ तर आवडलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.